आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। नाशिकमध्ये रात्रीचं खेळ आले, नुसता पैशांचा पाऊस। संजय राऊतांचा गंभीर आरोप। 2 तासांच्या दौऱ्यांसाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहतायत? शिंदेंच्या दौऱ्यावरून राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांच्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचं वाटप। याचे पुरावे लवकरच देणार, राऊतांचा शिंदेंना इशारा। पराभव समोर दिसू लागल्यानं राऊतांकडून पैशांचे आरोप। संजय राऊतांच्या ट्विटनंतर गिरीश महाजनांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटणार, पराभव दिसत असल्यामुळे राऊतांकडून वारंवार अशी वक्तव्य। राऊतांच्या आरोपांवर बावनकुळेंचा हल्लाबोल। असे व्हिडिओ टाकत राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, हा संजय राऊतांचा मूर्खपणा। राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे सुपारीबाज, सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात, आधी फडणवीसच असं बोलायचे। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडून संजय राऊतांना सुपारी। राऊतांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा पलटवार। अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, रोहित पवारांचं ट्विट। पारनेरमध्ये रस्त्यांवर पडलेल्या नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ ट्विट। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हॅशटॅग वापरत रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा। स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांना दम, पैसा आणि प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर। पारनेरमधील राड्यावर निलेश लंकेंचे प्रशासनावर गंभीर आरोप। शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोलिंग एजंटमधून मतदान केंद्रात मनमानी कारभार। अमोल कोल्हेंचं ट्विट। पुण्यात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप, भाजपकडून लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या। दंगेकरांचा भाजपवर निशाणा। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंधूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार। बजरंग सोनवणेंचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत। देशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, तर राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। चौथ्या टप्प्यात 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात। शत्रुघ्न सिन्हा, युसुफ पठाण, अधीर रंजन चौधरी, महुआ मोइत्रा, अससुद्दीन ओवैसींचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। आपले कर्तव्य बजावूया, आपली लोकशाही अधिक बळकट करूया। नरेंद्र मोदींकडून मराठी ट्विट करत मतदान करण्याचं आवाहन। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही काही काळ बंद। शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोपानंतर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचं सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद। सीसीटीव्ही बंद पडणं ही संशयास्पद बाब। निवडणूक आयोगाने तातडीने कारणं जाहीर करावीत, सुप्रिया सुळेंची मागणी। बाळासाहेबांप्रमाणेच भाजपला अद्यापही कुणी हिंदूंचा कैवारी म्हणत नाही, हेच दुखणं। सत्तेत राहूनही हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागतात? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। भाजपच्या राजकीय विचारधारेचं मूळ असलेला जनसंघ मुस्लिम लीग सोबत सत्तेत कसा होता? पाहणी करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्यांनी हिंदुत्व शिकवू नये। रोखठोक मुलाखतीतून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं मंदिर बांधतोय, लढाईसाठी मी समर्थ। नरेंद्र मोदींच्या मदतीवरील विधानावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। उद्धव ठाकरे हे एकाच वृत्तपत्राला मुलाखत देतात, ते वृत्तपत्र कुणीही वाचत नाही, त्यांची मुलाखत आम्ही देखील बघत नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री दिनकर पाटलांची भेट घेतली। तिकीट न मिळाल्याने दिनकर पाटील नाराज होते, तर दिनकर पाटलांचे हेमंत गोडसेंवर विविध आरोप। रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी आणि रक्षा खडसेंनी केलं हस्तांदोलन। धुळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। पालघरचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहांची आज सभा। वसईच्या सनसिटी मैदानावर जाहीर सभा होणार। मुरबाडमध्ये आज दुपारी 3 वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार। उद्धव ठाकरेंची आज डोंबिवलीत जाहीर सभा। वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार। मुरलीधर मोहोळांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। पुणे लोकसभा हा भाजपचा गड होता आणि राहील, मुरलीधर मोहोळांना विश्वास।
पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क, मला पुणेकरांचा आशीर्वाद, धंगेकरांना विश्वास। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंनी बजावला मतदानाचा हक्क, 4 तारखेला वंचितचा पहिला खासदार म्हणून मी निवडून येईन, वसंत मोरेंचा विश्वास। मतदानापूर्वी अमोल कोल्हेंकडून गोमातेची पूजा, शिरूरच्या जनतेचा महाविकास आघाडीकडेच कौल असल्याचा अमोल कोल्हेंना विश्वास। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, शिरूरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत। अहमदनगरमध्ये विखे कुटुंबाचं मतदान, महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसह कुटुंबाचं मतदान। पारनेर तालुक्यातील हंगा गावात निलेश लंकेंचं मतदान, मतदानापूर्वी लंकेंचं परिवाराकडून औक्षण। वाकचौरे खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार, सदाशिव लोखंडेंची भाऊसाहेब वाकचौरेंवर टीका। शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंचं सहपरिवार मतदान, नागरिकांनी आपला माणूस ठरवलाय, मतदानानंतर वाकचौरेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये फक्त धनुष्यबाणच, 1.5 लाखांच्या मताधिक्यानं संदीपान भुमरे विजयी होणार, संजय शिरसाटांचा दावा। संदीपान भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क, शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात, भुमरेंसमोर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचं आव्हान। चंद्रकांत खैरेंनी बजावला मतदानाचा अधिकार, जनता माझ्या पाठीशी, मीच निवडून येणार, खैरेंनी विश्वास व्यक्त केला। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याकडून सुद्धा मतदान, सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। विकासाचं आणि देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे, देशाला स्थिर सरकार मिळालं पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतदानाचा हक्क बजावला, सारणी आनंद गावात मतदान केलं, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत। ही निवडणूक माझ्यासाठी आव्हानात्मक, जिल्ह्यासह घरातलं समीकरण बदलले, त्यामुळे अनेक अडचणींना समोर जावं लागलं, पक्षासाठी काम करणार, भाजप उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। जळगावात एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंचं मतदान, मोदी पंतप्रधान होण्याच्या ध्येय धोरणांवर मतदारांचा विश्वास आणि रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडून येतील, एकनाथ खडसेंना विश्वास। नंदुरबारमधील काँग्रेस उमेदवार गोपाल पाडवींचं मतदान, संविधान जिवंत ठेवण्याकरता नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्याच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला, 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा फायदा होणार, हिना गावितांचा विश्वास। जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट इतिहास घडवणार, लोकांचा प्रतिसाद चांगला, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवारांना विश्वास। स्मिता वाघ यांनी बजावला मतदानाचा हक्क, भाजपच्या स्मिता वाघ यांच्या समोर ठाकरे गटाच्या करण पवारांचं आव्हान। रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क, लोकांचा प्रतिसाद पाहता जालन्यात 4 लाख मताधिक्याने निवडून येणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त। जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंकडून मतदान, जालन्यामध्ये कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत। जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल, मी 2,21,000च्या मताधिक्यानं निवडून येणार, श्रीरंग बारणेंचा विश्वास। मावळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंचेही औक्षण, नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं वाघेरेंचं आवाहन, तर विजयाचा विश्वासही व्यक्त। बीडच्या नाथरा गावात मंत्री धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानापूर्वी मुंडेंकडून ग्रामदैवत वैद्यनाथाचं दर्शन, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, मुंडेंचं आवाहन। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा जनतेचा निश्चय, अहमदनगरमधील दोन्ही जागा महायुतीत जिंकणार, राधाकृष्ण विखे पाटलांना खात्री। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा अधिकार, संगमनेर तालुक्यातील बोरजे या गावी थोरात यांचं मतदान। सुधीर तांबे आणि विद्यमान आमदार सत्यजित तांबेंनी सहपत्नीक केलं मतदान, सर्वांनी मतदान करा, सत्यजित तांबेंचं मतदारांना आवाहन। पुण्यात चंद्रकांत पाटलांकडून मतदान, कोथरूड परिसरात नागरिकांसमवेत चंद्रकांत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्याकडून मतदान, सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार। जामखेड तालुक्यातील चोंडी बूथवर आमदार राम शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क, सहकुटुंब केलं मतदान। अंबादास दानवेंनीही बजावला मतदानाचा हक्क, सहकुटुंब केलं मतदान। उमेश पाटलांचंही सहकुटुंब मतदान, दरेगाव येथील मूळ गावी त्यांनी मतदान केलं।